सारखं सेलिब्रेशन जे आहे ते नागपूरमध्ये जे आहे ते क्रीडा प्रेमीकडून केलं जातं। आपण पाहतोय की आकाशामध्ये जे आहे ते अक्षरशः फटाक्यांची आतिषबाजी दिसतं। सर्वत्र भारताची तिरंगे जे आहेत आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि भारताचा आजचं जी चॅम्पियन्स ट्रॉफी होती ती भारताच्या अधिकाराचीच होती आणि ती भारताने मिळवली अशी भावना जी आहे ती क्रीडाप्रेमींकडून जी आहे ती व्यक्त केली जातं। काही क्रीडाप्रेमींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। सगळेजण इथे पाहतो आपण की जल्लोषाच्या वातावरणामध्ये आहेत। मला सांग, हा जो विजय मिळाला हा तुला अपेक्षित होता का? कोणाला मॅन ऑफ द मॅच मिळाला पाहिजे? हा अपेक्षित होता। मला खूप आनंद झाला आपला भारत जिंकला म्हणून। हा जो आहे तो जल्लोष आहे, कोण कसं खेळलं यापेक्षा भारत ही ट्रॉफी जिंकलेला आहे याच्यावरून देखील आपण पाहतो की नागपूरचं मोठ्या प्रमाणात धूळ ज्याला तिथं पाहायला मिळतं आहे। फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते। मोठ्या संख्येनं इथं नागपूरकर एकत्रित झाल्यानं निश्चित होतं अक्षरशः नागपूरमध्ये दिवाळी साजरी होताना आपल्याला बघायला मिळते। आपण जाऊया दादरमध्ये, आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटे सध्या आहेत। कृष्णा, सध्या तिकडे काय उत्साह बघायला मिळतोय? कशा प्रकारे आनंद साजरा केला जातोय? नक्कीच पाहू शकतो आपण जे आहे भारत आज विजयी मिळाला, असं घवघवीत यश जे आहे भारताला मिळालं। पाकिस्तानकडून जे आहे 242चं लक्ष्य जे आहे 242चं लक्ष्य देण्यात आलं आणि भारताने जे आहे पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे मुंबईतील सर्वच जे आहे नागरिक शिवाजी पार्क येथे जे आहे आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये जे आहे अगदी चिमुकल्यांपासून ते त्यांच्या आजी असतील, त्यांची आई असतील, सर्वच जे आहे एकत्र त्यांच्याशी थेट जाणून घ्यावं काय नक्की त्यांची भावना आहे। काय भावना आहे तुमची? आज भारत जिंकलेला आहे। एकदम मस्त भावना आहेत आणि आम्हाला खूप खूप आनंद झालाय। भारताला कशा प्रकारे तुम्ही शुभेच्छा द्याल? जिंकत राहावे, मस्त इंडिया आपली आहे। नक्की अजून काही चिमुकले देखील आपल्या सोबत आहेत, थेट त्यांच्याशी काय भावना आहे तुझी? आज भारत जिंकलेला आहे, कशा प्रकारची तयारी केली होती? भारत पाकिस्तान सामना तू काय दिवसभर कशा प्रकारे प्रिपेअर होता? कशा भारताला चिअर अप करत होतास तू आज? तू मॅच आणि आणखी काही आहे ते आपण पाहू शकतो ज्यांचं जे थेट काय तुझी भावना आहे? भारत आज जिंकलेला आहे। खूप छान। खरं तर विराट कोहलीचा एकदम माइंड ब्लोईंग गेम होता। खरं तर इतक्या अंडर प्रेशरमध्ये पाठीमागची मॅच गेलेली सेकंड इनिंग्समध्ये, पण तरी पण आता या मॅचमध्ये सुंदररित्या इंडिया खेळलेला आहे आणि पुन्हा एकदा डॉमिनन्स काय असतं हे सुंदररित्या दाखवलेलं आहे इंडियाने। त्यामुळे भारत माता की जय। नक्कीच भारत माता की जय आणि भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे असं देखील थेट जे आहे प्रेक्षकांचं म्हणणं। आपण आणखी काही आहे त्यांच्याशी जाणून घ्या। काय सांगशील? भारत आज जिंकलेला आहे, आज होश हरलाय पाकिस्तान आणि माझं म्हणणं की बाप असतो, पोरगा असतो। आणि आज माझ्या मनात होतं की विराट कोहली आज 51वा वन डे सेंचुरी मारणार होता आणि तसाच पूर्ण झाला आहे। अजून सेमीफायनल फायनल गाठायचं आहे आणि आम्हाला जे पाहिजे होतं पाकिस्तान हरवायचं ते आज पूर्ण झालेलं आहे। जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी होती 2017ला तेव्हा देखील भारत पाकिस्तान सामना पार पडला होता, भारताला हार पत्करावी लागली होती, पण आज भारत जिंकलेला आहे। त्याचा आज बदला पूर्ण झालेला आहे। 2017चा जो बदला होता तो आज पूर्ण झालेला आहे आणि मेन म्हणजे विराट कोहलीने आज जो बदल्याचा सूर आहे तरी या सामन्यातच घेतलाय आणि आनंद होता की आपण आयोजकला हरवलंय। बाप असतो, बेटा असतो। आपण पाहू शकतो 2017ला ज्या प्रकारे भारताला पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली त्याच प्रकारे आज भारताने त्याचा बदला पूर्ण केलेला आहे आणि एकीकडे संपूर्ण जे विराट कोहलीने जे शतक पार करून जे आहे बदला घेतला असं देखील या प्रेक्षकांचं म्हणणं आहे आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित कृष्णा, मुंबईकरांच्या आनंदाला कुठेही सीमा राहिलेली नाही, अगदी दृश्यांमधनं सुद्धा बघायला मिळत आहे। आपण जाऊया नाशिकमध्ये, लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, नाशिककर काय म्हणतायत?
आपण बघतोय नाशिकमध्ये देखील भारतीयांमध्ये तोच उत्साह पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं भारतानं 2017च्या मॅचचा बदला घेतलेला आहे त्याचा एक आनंद आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यासोबत हे भारतीय दृश्यांमध्ये पाहायला मिळतं. ही तरुणी खरं तर आज सकाळपासून इंडियाची जर्सी घातलेली आहे तिने आणि ती देखील या आनंदामध्ये आहे. तिच्या आपण प्रतिक्रिया घेऊया. भारत जिंकलाय, कसं बघते या सगळ्याकडे? खूप चांगलं वाटतंय. म्हणजे पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण हारलो होतो, पण आता जिंकलोय ते पण विराटच्या सेंचुरीसोबत. तर आम्ही दोघं खूप खुश आहोत. आम्ही भाऊ बहिणी आहोत, तर आम्ही दोघं खूप खुश आहोत. विराट फॅन आहोत आणि मी रोहित फॅन आहे मोस्टली, बट विराटला पण सपोर्ट करते मी. आता काय कुणाची खिळी आवडली? विराट कोहलीच ऑफकोर्स, पण रोहित शर्मा आणि शुभमन गिलचा चांगला ओपनिंग पार्टनरशिप झाली, चांगला इंटेंट होता त्यांचा. नंतर विराट कोहलींनी श्रेयस अय्यरचा चांगला पार्टनरशिप झाली, त्यांनी इंडियाला जिंकवलं. शेवटी हार्दिक पांड्या आला होता तेव्हा थोडंसं हे वाटलं, पण शेवटी इंडिया जिंकली, तेच महत्त्वाचं आहे आपल्याला. काय वाटतंय भारत? आपल्या बॅट्समन यांनी खूप चांगली खेळली, पण आपण आपल्या बॉलर्सला पण विसरायला नाही पाहिजे. त्यांनी त्यांना 242 थांबवलं आणि विराट कोहली यांनी 100 मारली. या सगळ्यांचं श्रेय हे पूर्ण टीमचं असतं, म्हणून फक्त बॅट्समॅनना देऊन चालणार नाही, पण बॉलर्सनी पण खूप चांगलं केलं आणि ही एक प्रकारे लँडस्लाईड विक्ट्री झाली आपली भारताची, म्हणून सगळ्यांना अभिनंदन. आपण बघतोय अशा पद्धतीचा हा एक जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय नाशिकमध्ये. नाशिकमधल्या या तरुणींमध्ये एक जल्लोषाचं वातावरण जे आहे ते सर्वत्र पाहायला मिळतंय. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामधली ही सगळी दृश्य आहे. खरी तर नाशिकमध्ये संचारबंदीचे जरी आदेश असले तरी भारतीय मात्र अशा पद्धतीने जल्लोष जो आहे तो या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणखी काही तरुण आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, भारत जिंकलाय, काय प्रतिक्रिया? खूप जास्त आनंद होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंग कोहलीचा फॉर्म परत आलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानला ज्या पद्धतीने हरवलेलं आहे आपण, त्यांना त्यांच्याच घरात चालवत असलेल्या टुर्नामेंटमध्ये बाहेर ढकललं आहे आपण, त्यांना बाहेर फेकून दिलेलं आहे, त्यांना त्यांची लायकी दाखवली आहे. खूप जास्त आनंद होतोय आणि कोहलीचा फॉर्म या तरुणांचा आणखी काही तरुण आहे. भारत जिंकलाय, काय प्रतिक्रिया आहे? भारत जिंकला, खूप आनंद झाला मला. विराट कोहलीचं शतक झालं आणि मॅच जिंकली, खूप आनंद झाला, खूप छान वाटलं, कमबॅक झाला. आपण बघतोय कमबॅक झाला असं काही तरुण म्हणताय. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातली ही सगळी दृश्य आहे. काही तरुण आहेत, आणखी काही आपण त्यांच्याशी बोलूया. भारत जिंकलाय, काय प्रतिक्रिया? एकदम छान वाटतंय. विराट कोहली शतक फार दिवसांनी झाली आहे त्या ठिकाणी आणि आता एकदम मस्त वाटतंय की विराट कोहलीचा फॉर्म परत आलेला आहे आणि एकदम टाईमावरती आलेला आहे परत, त्याच्यामुळे एकदम छान वाटतं मला. आपण बघतोय नाशिककरांच्या या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहे. अतिशय चांगली मॅच खरं तर ही झाली, अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या तरुण व्यक्त करताय. काही तरुणी आपण त्यांना विचारणार आहोत. भारत जिंकलाय, काय भावना? अच्छा लगा भारत जीता, एकदम भारी वाला मैच था. आप मोबाईल शूट करो, कैसा लगा भारत? बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. आपण बघतोय अशा पद्धतीचा जल्लोष जो आहे आपण बघतोय. हा उत्साह नाशिककरांचा आहे, नाशिकमधल्या तरुणांचा आपल्याला पाहायला मिळतोय. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये हे तरुण तरुणी जे आहेत ते एकत्र आलेले आहे आणि अशा पद्धतीनं जोरदार जल्लोष जो आहे तो करताना आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतं. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातली ही सगळी दृश्य. भारत जिंकला, काय भावना? खूप आनंद होत आहे आम्हाला. मागच्या मॅचमध्ये पाकिस्तानने आपल्याला हरवलेलं होतं. आता या मॅचमध्ये पुन्हा त्यांना सांगितलेलं आहे बाप कोण आहे. खूप आनंद होत आहे. आपण बघतोय नाशिकमधल्या तरुणींच्या या प्रतिक्रिया बघितलेल्या आहे आणि एक आनंद आणि उत्साह जो आहे तो या सगळ्यांमध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित लक्ष्मण, तुमच्या आजूबाजूला जो आवाज येतो त्यावरूनच लक्षात येतं की नाशिककर कशा प्रकारे जल्लोष करतायत. धन्यवाद. आपण उदय तिमांडेंकडे जाऊया. उदय, काय सांगाल, कशा प्रकारे जल्लोष बघायला मिळतोय? नागपूरमध्ये मॅच जिंकल्यानंतर जे आहे ते अख्खं शहर या लक्ष्मी भुवन चौकात आलं का अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कारण जिकडेच नारे इथं लावले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास 10,000 आता मॅचचा एकत्रित झालेला आहे. ढोल किंवा भारताच्या या विजयाचं सेलिब्रेशन साजरं केलं जात आहे. तरुण सगळे जे आहेत
सेलिब्रेशनच्या निमित्तानं या लक्ष्मीभवन चौकात आलेल्या आहेत. खरं तर या सेलिब्रेशनची परंपरा जी आहे ती नागपूरकरांना जपलेली आहे. Nothing else other than Kohli master. Very, very happy for Kohli. Happy for India and fantastic victory. Great. Thank you. Thank you so much. इंडिया ने बहुत अच्छा खेला है, पाकिस्तान को हराया है. कोहली इज मेड 100. We are very happy. And I'm slightly drunk. Thank you. भाई इंडिया जीतो या बहुत अच्छा लगा. अब बस ये देखना है IIT बाबा का क्या रिप्लाई है इस पे. कोहली बैटिंग धो डाला भाई आज.